स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू. बघता बघता या सत्राचा आज डे 10 म्हणजेच क्लासचा शेवटचा दिवस. बरेच लोक कंटिन्यू 10 दिवसांपासून हे सेशन अटेंड करताय. सो या 10 दिवसांमध्ये जर खरोखर तुम्ही लिहा फाडा जाळा ही ऍक्टिव्हिटी रेग्युलर पद्धतीने केली असेल तर तुमच्या जीवनामध्ये येणारा पॉझिटिव्ह बदल नक्कीच तुम्ही अनुभवला असेल. कुणी कुणी करून बघितले लिहा फाडा जाळा ही ऍक्टिव्हिटी रेग्युलर? एनीवन? डे 1 में जो मैंने बताया. अनिता खरात मॅडम अनम्यूट करा. काय जाणवलं ते ऍक्टिव्हिटी केल्यानंतर सांगा. माईक ऑन करा अनिता मॅडम. माईक माईक ऑन करा. बघा तिथे माईकचं ऑप्शन आलं असेल, त्याला टच करा. चित्रा मॅडम तुम्ही अनम्यूट करा तोपर्यंत. मॅडमचा माईक ऑन होत नाहीये. फर्स्ट डे पासून कालपर्यंत सगळी प्रॅक्टिस तुम्ही सांगितली तशी केली आणि माझा काल तर सांगितलं की कानात येणारा आवाज बंद झाला आणि माझे हात पाय वगैरे जे आजारी पडले होते तेव्हापासून जे अकडल्यासारखे झाले होते सगळे मोकळे झालेले आहेत. व्हेरी गुड. 10 दिवसात जर इतका सुंदर बदल तुम्ही अनुभवला तर इथून पुढे जे सेकंड आणि थर्ड लेवलचं आपलं सेशन होईल तर उरलेलं संपूर्ण लाईफ सुखी समाधानी आरोग्य संपन्न ऐश्वर्य संपन्न दीर्घायुषी जीवनापर्यंत आपण नक्कीच पोहोचू शकणार. सो अभिनंदन तुमचं की तुम्ही सेल्फ हिलिंगने हा रिझल्ट मिळवला. ओके. अजून कुणी प्रॅक्टिस केली सांगितलेली 10 दिवसांमध्ये? फक्त लिहा फाडा जळा. कारण दॅट इज द मेन रिझन की आपण इथली सर्व्हिसिंग केली नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये बऱ्याच बऱ्याच लेवलचे ब्लॉकेजेस आपण कॅरी केलेले आहेत. आणि रेकीमध्ये आपण कुठलंच पोटात घ्यायला औषध देत नाही, तर इथे फक्त तुमचा ट्रस्ट आणि डेली प्रॅक्टिस या 2 गोष्टींमुळेच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचा रिझल्ट येत असतो. ओके. और कोई जिन्होंने प्रॅक्टिस की? जवळपास 125-130 लोक रोज क्लास अटेंड करतात. प्रॅक्टिस करणारे किती आहेत बघा, आता तुमच्याच समोर आहे. मग रिझल्ट पण तसाच येतो ना. क्योंकि कैसे अगर हम प्रैक्टिस ही नहीं करेंगे तो रिजल्ट नहीं आएगा. अनिता मॅडम बोला. हा झालाय माईक ऑन तुमचा? मॅडम मी प्रॅक्टिस करत होते पण मला खूप म्हणजे त्यातनं एवढं भरपूर हे मिळालंय ना, मी सांगू शकत नाही. पण खरंच थँक्यू थँक्यू थँक्यू. मी खूप आभारी आहे खरंच. माझ्या घरात पॉझिटिव्ह झाले, माझ्या मिस्टरांना सुद्धा म्हणजे खूप व्यवस्थित आहे त्यांचं. जे दुखणं होतं मी काही केलं नाही पण आईनेच मला ती हे केली. थँक्यू. बाय हिज विल. करता करवता तो आहे, त्याची ऊर्जा आहे. चला थँक्यू. रिलॅक्स. ओके. नैना मॅडम माईक ऑन करा. बोला. मॅडम ऍक्च्युली ना म्हणजे मला फरक तर पडला आहे. पण ऍक्च्युली आता जे तुम्ही मला म्हणजे विचारलं ना सगळ्यांना की लिहा फाडा आणि जाळा, ऍक्च्युली म्हणजे कदाचित तो टॉपिक मी मिस केलेला आहे. तर मग मला कन्सेप्टच नाही कळली. कदाचित मिस केलाय मी. तर बघा एकदा थोडस 2 ती मिनिटात जर होत कन्सेप्ट असेल तर रिपीट. कशी आहे? दररोज आपण शरीराच्या स्वच्छतेसाठी आंघोळ करतो, स्वच्छ कपडे घालतो. घरामध्ये आपण रोज झाडू पोछा करून घर नीटनेटकं स्वच्छ करतो, बरोबर आहे. गाडीला देखील आपण सर्व्हिसिंग करतो. किचनमध्ये आणलेल्या फळभाज्यांना देखील आपण वॉश करून वापरतो, हो की नाही? पण याच्या सर्व्हिसिंगसाठी जिथून आपल्या जीवनाच्या सर्व ऊर्जांची निर्मिती होते, विचारांची, त्याची सर्व्हिसिंग आपण केली नाहीये. दररोज आपण जीवन जगत असताना आजूबाजूला काहीतरी घटना घडणार आहे. कारण एकानंतर एक घडणाऱ्या घटनांचा संचय म्हणजे जीवन आहे. मग कधी त्या घटना पॉझिटिव्ह असतील, कधी त्या निगेटिव्ह असतील, कधी खूप दुःख देणाऱ्या असतील, कधी आनंद देणाऱ्या असतील. पण व्यक्तीचा स्वभावच मुळी असा आहे की चांगल्या गोष्टींपेक्षा निगेटिव्ह गोष्टींकडे जास्ती त्याचा माइंडसेट जातो. जातो की नाही जातो? की मेरे जिंदगी में कितना गम है, ऐसे ऊर्जाओं पे उसका माइंडसेट चला जाता है. तर मग त्या निगेटिव्ह ऊर्जांना जे काही कलेक्टिव्हनेसने आपण थॉट्स कलेक्ट केले, त्या थॉट्सला कागदावर लिहायचं. जो भी अपने जिंदगी में बुरी चीजें है लिखो, उसको फाड़ो और जला दो. तर डेलीचं मानसिक क्लिन्झिंगसाठी ही ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. आणि त्याच्या आता जी जागा आपण रिकामी केली त्याच्या जागेवर आपल्याला नेमकं जीवनात काय पॉझिटिव्ह पाहिजे. मी भाग्यशाली आहे. मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वस्त मस्त जबरदस्त आहे.
आमच्याजवळ आलिशान बंगला आणि कार आहे, आम्ही बिलकुल जीवनामध्ये प्रत्येक क्षणाचा कुटुंबासोबत आनंद घेत आहे, असे पॉझिटिव्ह अफर्मेशन त्याच्या सोबतीला देऊन टाकायचे. जे नकारात्मक ऊर्जांचं ब्लॉकेजेस काढलेलं आहे ते जर तुम्ही रोज काढून रोज पॉझिटिव्हिटी टाकली तर रोज सकारात्मकतेची पेरणी केल्याने हळूहळू जीवनामध्ये निगेटिव्ह ऊर्जाला थारा उरणार नाही आणि तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकतेचा बॅलन्स एक्सपिरियन्स करू शकणार आहे. तो सकारात्मकतेचा आणि पॉझिटिव्हिटीचा बॅलन्स तुम्ही अनुभव करू शकणार आहात. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला तो सकारात्मकतेचा बॅलन्स तुमच्या जीवनामध्ये कलेक्टिव्हनेसने आणायचा आहे. ओके, कळलं नाही ना मॅडम? हो, येस मॅम. थँक्यू मॅम. गुड. चला, तर आता अजून कोणी जिन्होंने ये ऍक्टिव्हिटी की करके देखी, लिहा फळा झाडा. कारण ही महत्वाची आहे. रोजचं क्लिन्झिंग, जसं आंघोळ करतो आपण दररोज, त्याच पद्धतीने मानसिक क्लिन्झिंग दररोज करणं आणि त्याच्या जागी पॉझिटिव्ह ऊर्जा देणं हे अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता जे आपण रेकीचे सेकंड आणि थर्ड लेवल जी आपली सोमवारपासून सुरू होणार आहे, ते केल्याने नेमका काय फरक पडतो ते बद्दल आपण जाणून घेऊ. त्यानंतर तुमचे प्रश्न उत्तर आणि त्यानंतर मनी मंत्रा असा आजचा आपला टॉपिक आहे. ठीक आहे. तर रेकीची सेकंड लेवल आणि थर्ड लेवल मध्ये नेमकं काय होतं, त्याच्यात काय फरक पडतो. ठीक आहे. आज कुठली ऑफर लागणार नाही आहे. काल रात्री किंवा आज सकाळी मला बरेच फोन आले की मॅडम आम्ही ना व्हिडिओ बघितला, काल आम्ही लाईव्ह सेशन अटेंड नाही केलं, ते 11 मिनिटाचा आम्हाला फायदा होईल का? आज असं काही होणार नाहीये. जी फी आहे ती कालपासूनच त्या 11 मिनिटानंतर 6,000 रुपये आहे. ज्यांनाही पुढे सेकंड आणि थर्ड लेवलला यायचं आहे त्यांच्यासाठी 6,000च फी आहे. पण हे 6,000 कशासाठी इन्व्हेस्टमेंट आहे? जीवनामध्ये आपण जसं म्हटलं ना, एका सरांनी प्रश्न केला होता की कन्सिस्टन्सी राहत नाही. वजन कमी करायचं आहे, घरामध्ये सतत आनंदी राहायचं आहे, वातावरण पाहिजे, तर कोणीतरी पाहिजे की नाही सतत तुमच्या मागे मोटिवेट करायला. तर त्या मोटिवेशनचा लाईफ टाईम ऍक्सेस त्या 6,000 रुपयात आहे. दररोज आपला क्लास होतो. शनिवार रविवार सोडून, आज आपला ट्युजडेची सुट्टी झाली म्हणून शनिवारी क्लास आहे. तर टोटल जी आपली आहे त्या पद्धतीने आपल्याला बघायचं. ठीक आहे. त्या म्हणजे जे काही आपलं क्लिन्झिंग करायचं आपल्याला, त्या दैनंदिन लेवलचं क्लिन्झिंग आपण त्याच्यातनं करू शकतो. ठीक आहे. दैनंदिन लेवलचं कुठलं आहे? खुशीला बोलून दे. हो. ओके. तर जे काही आपल्याला दैनंदिन लेवलवर जो भी ब्लॉकेजेस है वो क्लीन करेंगे, उसके लिए मैं आपके साथ रहूंगी. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड लेवल मध्ये तुम्हाला काही पॉवरफुल सिम्बॉल दिले जातात. मास्टर लेवल मध्ये अजून पॉवरफुल सिम्बॉल दिले जातात. त्या सिम्बॉल्सचा वापर करून आपण या आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचं काम करू शकतो. ठीक आहे. पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचं म्हणजे रेकी कुठे कुठे काम करेल? शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक. ठीक आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्व लेवलच्या समस्यांवर समाधान देण्याचं काम ही रेकी ऊर्जा करणार आहे. सर्व लेवलच्या समस्या, व्हॉट एव्हर प्रॉब्लेम इज देअर. ओके. नात्यांमध्ये प्रेम, मुलं ऐकत नाही त्याच्यावर काम करू शकता. कोर्टात कचेऱ्यांमध्ये केस अडकलेले आहे. आमच्या एका मॅडमच्या 5-5 कोर्टाच्या केसेस निघून गेल्या. आपोआप प्रमोशन होत नाही, ते मिळतं, लग्न जमत नाही, ते होतं, इव्हन भरपूर गोष्टी. पण हे कुठलंही मॅजिक नाहीये, तथास्तु म्हटल्याने काम होत नाही. इथे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ट्रस्ट आणि प्रॅक्टिस या 2 गोष्टीवरच ही ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये काम करत असते. ठीक आहे. तुमचा ट्रस्ट आणि प्रॅक्टिस या गोष्टीवर काम करत असते आणि जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येते. आज आपल्याकडे आजच्या घडीला 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झालेला आहे, किंवा जी महिला एक हाऊसवाईफ होती ती 7 लाख रुपये महिना कमवत आहे, इथपर्यंतच्या प्रगतीचे उदाहरण आहेत. म्हणजे दुर्धर आजारही दूर झालेले, जिथे 30 वर्षानंतर एक महिला माझ्याकडून म्हणते की नाही मॅडम या व्यक्तीसोबत राहूच शकत नाही, आता डिवोर्स पाहिजे, अशी महिला परत जुळवून घ्यायला तयार होते, व्यवस्थित राहायला तयार होते. या सगळ्या एनर्जीज त्या व्यक्तीला मिळू शकतात रेकीच्या माध्यमातून. काय काय फरक म्हणजे रेकीचे सिम्बॉल्स एवढे पॉवरफुली काम करतात. म्हणजे तुमच्या जीवनातलं प्रत्येक मॅनिफेस्टेशन करण्याची ताकद
या रेकी ऊर्जेमध्ये ऑलरेडी आहे. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तुम्ही काहीही आणि कशाही पद्धतीने करू शकता, फक्त ट्रस्ट. पण असं नाही की जादूची कांडी फिरवली तथाच तू म्हटलं, होणार नाही. तुमच्या सकारात्मक इच्छापूर्तींचा विशबॉक्स कसा लावायचा हे देखील सेकंड लेवल मध्ये शिकवलं जातं. आता जर एखाद्या वेळेस म्हटलं, अरे बाळा अभ्यासाला बस रे, तो काय म्हणते, हट मी आत्ताच अभ्यास शाळेतून आलो, आत्ताच ट्युशन, परत अभ्यासाला. रेकी में वो बोलने की जरूरत नाही. तुम्ही त्याचं रोज अभ्यासासाठी हिलिंग करा डिस्टन्सनी, त्याला न सांगता. तुम्हाला घरात मुलगा आपोआप अभ्यास करताना बसायला दिसेल, पण करावं लागेल. मी जे 10वीचे ग्रीड लावायला शिकवते ना, जे मुलं मोठ्या हायर एज्युकेशन 10वी 12वीत आहे त्यांच्यासाठी जेव्हा ग्रीड लावायला शिकवते मास्टर लेवलमध्ये अमॅथिस्ट सोबत, अक्षरशः त्या ग्रीडचं एवढं मॅजिक होतं की जिथे पोरगा 70-80% घ्यायच्या अपेक्षित असतो तो 90 पर्यंत पोहोचून जातो. 60-70 टक्केवाला पोरगा 80-85 पर्यंत पोहोचतो. हे टेक्निक देखील क्लासमध्ये शिकवलं जातं. फायनान्शियल तुमचे पैसे कुणाकडे अडकलेले असतील ते कसे काढायचं हे पण शिकवलं जातं. म्हणजे एकूणच या 6,000 रुपयात तुम्हाला फुल फॅमिली पॅकेज आहे. शरीरामध्ये स्वास्थ्य, नात्यांमध्ये प्रेम, खिशामध्ये पैसा. या सगळ्याच गोष्टींवर सकारात्मक ऊर्जांनी कसं ऍक्टिव्ह करायचं हे सगळं आपण या 2 लेवल म्हणजे थर्ड आणि प्लस अर्निंगचं साधन पण. तुम्ही यात जे तुम्हाला लेवल 1, 2, 3चं सर्टिफिकेट मिळेल, तर शेवटचं ते सर्टिफिकेट मिळेल मास्टर हिलर म्हणून मिळेल. आणि एक मास्टर हिलर म्हणून तुम्ही रेकी हिलिंगच्या क्षेत्रात काम करू शकता. जसं गुगलवर तुम्ही सर्च केलं रेकी इन हॉस्पिटल, आता भारतामध्ये हॉस्पिटलमध्ये तर रेकी वापरलं जात नाही, पण पर्सनल लेवलवर तुम्ही त्यांना क्रिस्टल सजेस्ट करू शकता आणि हिलिंग देऊ शकता. बरोबर आहे. तर ऍज अ एक रेकी हिलर म्हणून तुम्ही प्रोफेशनली देखील काम करू शकता. ते कसं करायचं हे देखील तुम्हाला शिकवल्या जाते. आज माझे स्टुडंट 1100 पासनं 2500 ते 5,000 रुपये एका हिलिंगचे चार्ज करतात. ठीक आहे. मिनिमम 500, 1100, 2500 ते 5,000 पर्यंत 20 ते 25 मिनिटाच्या एका हिलिंगचे चार्ज करतात. आणि ट्रेनर म्हणून माझे असे असंख्य विद्यार्थी आहे जे 1 ते 1.5 लाख रुपये अर्न करतात. त्याच्यात हायेस्ट अमाऊंट अर्न करणारे स्टुडंट 7 लाखापर्यंत आहे, कोणी 5 लाखापर्यंत आहे, कोणी 4 लाखापर्यंत आहे. ठीक आहे. प्रत्येकाने आपापली ग्रोथ आपापल्या, पण ते ट्रेनर म्हणून, हिलर म्हणून नाही. हिलर म्हणून तर तुम्ही 50-60 हजार रुपये घरी बसल्या हळूहळू प्रॅक्टिस करून आरामात अर्न करू शकता. त्याचं टेक्निक देखील या 6,000 दिल्या जातं. विचार करा, लाईफ टाईम ऍक्सेस आहे, प्लस तुम्हाला लोकांना स्वतः तर आनंदी राहाल, दुसऱ्यांना आनंदी करण्यासाठी तुम्ही हिलिंग क्षेत्रात काम करू शकता. ही मास्टर लेवल कम्प्लीट झाल्यावर ज्यांना ट्रेनर बनायचं आहे ते ट्रेनरची फी वेगळी आहे. ठीक आहे. याच्यात ट्रेनरचा कोर्स नाही आहे. याच्यात तुम्हाला शिकवल्या जाणाऱ्या डिस्टन्स हिलिंग सेकंड लेवल, टेलिपॅथी सेकंड लेवल, विश बॉक्स सेकंड लेवल, घराचं प्रोटेक्शन सेकंड लेवल, या मुख्य गोष्टी मास्टर लेवलमध्ये शिकवल्या जातील. सायकिक अटॅक काढणं, घराचा आणि व्यक्तीचा नकारात्मक हायेस्ट टू हायेस्ट निगेटिव्हिटी पासून दूर करणं, मे बी ती ब्लॅक मॅजिक असेल किंवा अजून कुठलं निगेटिव्हिटी असेल ती रिमूव्ह करणं, व्यक्तीच्या मोठ्या मोठ्या आजारांवर हील कसं करायचं ते टेक्निक आपण याच्यात शिकणार आहोत. ओके. आणि प्रूव्हन आहे कारण हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी विदेशांमध्ये ही प्रक्रिया वापरली जाते. तर डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून, टेलिपॅथीच्या माध्यमातून आपण करूच, प्लस याच्या सिम्बॉलच्या एनर्जी राहून आपण सगळ्या गोष्टीवर काम करू शकतो. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक. प्लस तुम्हाला शिकवलं जाईल कोणतं क्रिस्टल कशासाठी वापरायचं, क्रिस्टलचं ग्रीड कसं लावायचं, हायेस्ट पॉवरफुल हिलिंग कसं करायचं, ही देखील तुम्हाला त्यात शिकवल्या जाणार आहे. हायेस्ट टू हायेस्ट पॉवरफुल हिलिंग तुम्ही कशा पद्धतीने कराल हे टेक्निक देखील तुम्हाला या कोर्समध्ये शिकवल्या जाणार आहे. क्लिअर. या पद्धतीने तुम्ही एक परफेक्ट हिलर म्हणून या कोर्स नंतर काम करू शकाल. पण ही कुठेही जादूची कांडी नाही आहे. यासाठी मास्टर लेवल नंतर मी 90 दिवसाची प्रॅक्टिस सांगते, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या ऊर्जांना मेडिटेशनच्या माध्यमातून ऍक्टिव्ह करणार नाही तोपर्यंत तुमच्या शब्दांचा तथास्तु होणार नाही. इतनी पावर ला लोगे की लोकांना शुद्ध भावनेने तथास्तु म्हणाल किंवा त्याच्यासाठी कुठली शुभ कामना इच्छित कराल, त्यांच्या जीवनात ते बदल होईल. आज आपण काय म्हणतो, मूर्खा काढवा, तुला अभ्यास नाही करत का, हे नाही जमत का, ते नाही जमत का, नंतरची आई कशी रसेल, बाळा तू करू शकतो, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि तुम्ही लगेच त्याचं हिलिंग कराल. असे उदाहरणं प्रत्येक आईचे. सांगा बरं अक्षता म्हणून तुमचा अनुभव या बाबतीत काय म्हणतो, एक आई काय करू शकते हिलर बनल्यावर. खरं आहे मॅम. आता तुम्ही बोलला ते अगदी खरं आहे. म्हणजे 10वी मध्ये एकदम अचानक मुलांनी तुम्हाला मी बोलले होते त्यानुसार त्यांनी केला प्रॉब्लेम. पण 10वीच्या रिझल्ट आल्यावर मला त्या ग्रीडचा खरंच म्हणजे खूप छान अनुभव आला. म्हणजे आईनी पण ग्रीड लावलं होतं, मीही लावलं होतं.
पण खूप सुंदर रिझल्ट आला. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने जर सगळी प्रॅक्टिस नित्यनेमाने केली तर नक्कीच फायदा होतो मॅम. म्हणजे घरातली लोक सुद्धा लिटरली बदलतात. आणि तो अनुभव मी आता घेत आहे. चला छान. व्हेरी गुड अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. आता त्याच्यानंतर आपल्या दुसरा एक मॅडम आहे ज्यांचा मुलगा ऑटिझमचा प्रॉब्लेम मध्ये होता आणि तो 15 मिनिटंही एका जागी बसू शकत नव्हता. अक्षरशः जेव्हा त्या मुलाला त्या मला भेटायला घेऊन आल्या, मागच्या वर्षीची गोष्ट आहे, तो मुलगा जो 15 मिनिटं जागेवर बसत नव्हता, सेंटरवर परीक्षा देऊन 70% मार्क घेतले 3 तास एका जागेवर बसून. विचार करा त्या आईला किती आनंद झाला असेल. तर आमचा नोव्हेंबरला पुण्याला इव्हेंट झाला, त्या मला तिथे भेटायला, बरेचसे लोक त्या गोष्टीची साक्षी आहेत की त्या मुलाला घेऊन भेटायला आल्या. आज त्या स्वतः एक रेकी ग्रँडमास्टर आहेत. तर एक आई जर ठरवलं तर आपण आपल्या मुलांना घडवू शकतो, यासाठी देखील तुम्हाला रेकी ऊर्जा मदत करते. घरामध्ये जर ताणतणाव चालू आहे, काही आजारांच्या प्रॉब्लेम चालू आहे, तर त्याच्यातूनही तुम्ही पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण होऊ शकता. एवढा सुंदर रिझल्ट रेकीतनं येतो. पर प्रैक्टिस तो करनी पड़ेगी, ऐसा नहीं म्हणता की सिर्फ इतना नहीं, उसके लिए थोड़ी साधना और प्रैक्टिस की बहुत जरूरी है. तेव्हाच तुम्ही त्या पद्धतीने सुंदर रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये देऊ शकाल. गीता मॅडम, तुमचा अनुभव काय आहे रेकी शिकल्यानंतर? गीता पवार मॅडम, तुमचं नेटवर्क. नमस्कार मॅम. थँक्यू सो मच. रेकी शिकल्याने काय होतं सांगा? खूप दिवसात नंतर आपण बोलतोय. हा मॅडम, खरं जर सांगायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगू इच्छिते की मी पहिल्या 10 दिवसामध्ये आज जी माझी मुलगी आहे तिच्या मागे खूप काही गोष्टी होत्या आणि माझा पण मुलगा तसाच हायपर ऍक्टिव्हिटी मध्ये होता. तो कधी जरी झालं तर ऐकत नसतो म्हणायचा आणि बाहेर जायचा. पण आता तो रॅन्डमली स्वतः घरात आहे का, सकाळच्या शाळेतून आला तर 12 वाजल्यापासून संध्याकाळचे 8 वाजूस्तर जेव्हा मी बाहेर जा म्हणून तेव्हा जाणार नाही जाणार. प्रत्येक गोष्ट ही फरक पडला फक्त मॅडम मुळे आणि मॅडम मुळे. आता मी प्रत्येक गोष्ट मॅडम सोबत होत असल्यामुळे, कारण का की असं की काय. हॅलो मॅम, माझा आवाज येतोय? थोडा ब्रेक होता, बोला. हा, तर माझ्या मुलावर पण मी तेच वर्क केलं. आता मी कधी कधी फक्त कायम स्वरूपीसाठी ग्रीड लावून ठेवलेले आहेत, पण त्या ग्रीडचा जसा जसा फायदा होत गेला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात बदल होत गेला. आणि मुलींना तर मी म्हंटल ना पहिल्या 10 दिवसामध्ये केल्या. आणि आता एक सांगायची गोष्ट झाली की मी सिंगल मदर असते, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत कुठून येतं माहित नाही. जसं मॅडम म्हणतात ना, जादूची कांडी नाही, फिरवायची नाही, करायची नाही, पण जेव्हा मला गरज आहे तेव्हा मॅडमची ऊर्जा तास तू म्हणलेली असते कुठून ना कुठून त्या टायमिंगला करत राहते. कारण का की एक विचार करायचा गेला की जोडीदार जरी असला तर अडकतो आणि मी तर सिंगलच आहे, त्याच्यामुळे मला कुठून ना कुठे आणि हॅपीली लाईफ जगतं एवढंच आहे की अति परिश्रम कधीच करून देत नाही. मागता मागता थकतो पण देता देता नाही थकत. ते येऊन जातं, त्या युनिव्हर्सला आपली काळजी लागून जशी, जसं मॅडमच्या सान्निध्यात सांगितलं प्रत्येक गोष्ट. एवढंच सांगता सांगता की सांगाल अजून पण मी पण सुद्धा मॅडमने जसं सांगितलं माझी कोणासोबत ओळख नव्हती, काही नव्हती, सहज फिरायला गेले. पण 4 स्टेजचा कॅन्सर मी पण मॅडम सहज सांगितलेल्या आपल्या हिलिंग मधूनच दूर केला. आज ऍक्च्युली आणि चेस्टचा कॅन्सर होता मॅडम, पूर्ण त्यात किडे येत होते. तर फक्त 7 दिवसाच्या आतमध्ये त्या लेडीजला किडे बंद झाले आणि जखम कोरडी हिलिंग दिली ना. मी तिला रेखीची कंटिन्यू बी काहीच नाही केली, डिस्टन्स इथून हिलिंग दिली मॅम. खरंच थँक्यू सो मच मॅडम. आणि जेव्हा लोक आपल्याला म्हणतात ना बाजी आप बात नाही कर रहे, कारण काय की धर्म पंथ ह्याच्यात काहीच नाही, फक्त लोकांचा ट्रस्ट आपल्यावर वाढला का सगळ्या गोष्टी होत चालतात मॅडम. रिअली थँक्यू सो मच. कारण की माझ्यासारखी घरात राहणारी बाई भीती वाटत होती, ती बाई आज काय म्हणतात ना परराज्यात राहून जर कोणासोबत मदत करत असेल त्याच्यापेक्षा हॅपी लाईफ काहीच नाही. आणि अजून काही गोष्टी सांगायचं झालं ती सब बिना सपोर्टचा. एक सिंगल सपोर्टिंग बिना सपोर्टचं जर बाहेर पडायचं म्हटल्यावर खूप काही आहे ना मॅडम लाईफ मध्ये. अशी कृपा राहू द्या मॅडम. आणि सगळ्याला एकच सांगल की खरंच मॅडम सोबत जुडल्याच्या नंतरची लाईफ ही वेगळीच राहते. 360 लाईफ जी म्हणतो का 2-2.5 वर्षापूर्वीची गीता पहिल्या क्लासमध्ये इतकी रडली होत्या मॅडम सोबत की रडत नाही. आता लोकांचं उदाहरण सांगितलं की असं वाटतं नाही, मॅडम सोबत जुळल्याच्या नंतर आनंदाचे अश्रू नक्कीच येतात. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू गीता मॅडम. सर, असे एक ना दोन असंख्य असे आपले स्टुडंट आहे की ज्यांच्या जीवनामध्ये 360 डिग्री चेंज झालेला आहे. पण तो चेंज तुमच्या ट्रस्ट आणि प्रॅक्टिसने होतो. पण त्याच्यासाठी एक पाऊल तुम्हाला हिम्मत करून उचलावं लागतं, तरच तो रिझल्ट येतो. कारण आता बरेचसे लोक, कारण काही असेल, मी असे काही खूपच कधीच फोर्स करत नाही की अभि ऍडमिशन कर लो,
ठीक आहे, काल का बरं ते वाटलं आणि म्हणून मी फर्स्ट टाइम त्या पद्धतीने काल क्लोजिंग साठी हे केलं की बाबा 11 मिनिटं आहे, पण नाही तर आतापर्यंत तुम्ही माझ्या इतक्या वर्षातले रेकॉर्डिंग बघा की मी कधीच तो टायमर वगैरे कधीच लावलेला नाही आहे. जुन्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहिती आहे. चला, ऋषीला मॅडम आहेत, त्यांनी उपस्थिती दाखवली आहे. तर ऋषीला मॅडम हँड रेस करा, म्हणजे मी तुम्हाला बोलण्याची संधी देईल. कारण ऋषीला मॅडम सुद्धा अशाच एका संघर्षातनं आज स्वतः एक हिलर म्हणून पुढे आलेले आहेत. असे अनेक लोक आहेत इथे की ज्यांच्या लाईफमध्ये ते खूप मोठ्या लेवलचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. त्याच्यात ऋषीला मॅडमने सुद्धा एका मोठ्या संघर्षातनं स्वतःला उभं केलेलं आहे. तर ऋषीला मॅडम, तुमचा मेसेज बघितला मी, पण तुम्ही दिसत नाहीये मला. जरा हँड रेस केला, हा सापडलाय. अनम्यूट करा ऋषीला मॅडम. थोडं नेटवर्क इश्यू आहे आमच्याकडे, पाऊस खूप आहे तर नेटवर्क इश्यू येतोय आज थोडंसं. म्हणजे ऋषीला मॅडम आहात का क्लासमध्ये? चला, मे बी नेटवर्क इश्यू किंवा त्या सध्या नाही अवेलेबल आपल्याकडे. तर एक लक्षात घ्या, लाईफमध्ये खूप साऱ्या याच्यावर मल्टिप्लिकेशन तुमच्या लाईफमध्ये करणारी ही दिव्य ऊर्जा आहे. हिचा वापर जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा 100% मल्टिप्लिकेशन होणार आहे आणि तुम्ही ते माध्यम बनणार आहे की तुमच्यामुळे लोकांच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन होईल. तर ऋषीला मॅडम अवेलेबल असाल तर तुमचा 1-2 मिनिटात तुमचा एक शेअरिंग जर तुम्ही केलं तर बरं राहील. नमस्ते गुरुमा. मी फक्त व्हिडिओ ऑन नाही करू शकत, मी फक्त चालेल, बोलते. तुमचा चालेल. खूपच आशीर्वाद चांगला आहे आणि वारंवार म्हणजे शब्दामध्ये मला तर तुम्हाला बघितल्यावर रडू येते, म्हणून मी व्हिडिओ ऑन नाही करत, मी फक्त तुम्हाला बघते. पण माझ्या ज्या या 1.5 वर्षात जे बदल झालेला आहे आणि मी पूर्णपणे बदललेली आहे आणि जे ती ताकद तुम्ही मला दिलेली आहे पॉझिटिव्ह मध्ये, नेगेटिव्ह तर मी विचार करतच नाही. आज ज्या ह्याच्यावर मी पोहोचली आहे, मला किती जण फोन करतात, माझे हिलिंग केवढे चांगले पोहोचले जातात. पण आजपर्यंत मी काय पैसे नाही घेतलेले आहेत, पण मला जे बोलतात ना ते तुमच्यापर्यंत पोहोचले, कारण तुम्ही मला शिकवलेलं आहे. आणि जे माझ्या मिस्टरांना तुम्ही वाचवलं, अजूनही मी करते. 3 महिने सातत्याने त्यांचं हिलिंग करते, झालंय, व्यवस्थित आहे, पॉझिटिव्ह आहे. त्यांच्या ज्या किडन्या बिडण्या सगळं व्यवस्थित आहे. माझी मुलं पण व्यवस्थित आहेत मला. आणि जे काय आहे मला मिळालंय ते तुमच्या कृपेने मिळालंय. आणि ज्यांनी काय केलं ना ते वारंवार, असं नाही त्याला असं चोकोरे टाकलं, असं सेकी टाकलं, असं करून नाही चालणार. की 3 महिने सातत्याने जे मॅडमनी सांगितलं, कर्मा करा, चिठ्ठी फाडा, लिहा, सगळं करा. आणि जे जे बोलतात मॅडम ना ते ते आपण केलं ना तर एक एक गोष्टीवरून आपण बाहेर पडतो. एक एक गोष्टीवरून. आज जी मी हिलर झाली आहे आणि ग्रँडमास्टर झाली, ती मॅडम म्हणून झाली. ती माझी मॅडम नाही आहे, ती माझी सिस्टर आहे. म्हणजे गुरु आहे, पहिलं तर गुरु आहे माझी. आणि तिने मला खूप साथ दिलाय. इतकं साथ ते आतापर्यंत मी विसरणार नाही, पुढे नाही. मी घाबरते फोन करायला, मी घाबरते सगळं, कारण ती माझी गुरुमा आहे. सगळं दिसतं तिला, मी जे काय बोलणार असेल ते एवढं मला माहिती आहे, म्हणून मी घाबरते. पण माझ्या पाठीशी हात आहे. सकाळी रोज मला सकाळी त्या दिसतात आणि ते सांगतात पण का मला, मी तुझ्या बरोबर आहे. मी फोन नसेल करेल तरी मी त्यांचे क्लास व्हिडिओ ऑन करून बघते आणि सगळं त्यांचे जे शिकवतात तसं 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 करत राहते मी. आणि एवढीच इच्छा आहे माझी, मला फूड पर्यंत आतापर्यंत पण देतात आहे. माझं जील टू व्हील त्यांनीच दिलेलं आहे, सिम्बॉल त्यांनी दिलेला आहे. आणि मी खूप आभारी आहे तुमचे, मी विसरणार नाही मरेपर्यंत, कारण तुम्ही माझे सोल बनलेले आहेत पूर्ण शरीरात. एवढाच आशीर्वाद मागते तुमच्याकडून आणि पुढे असंच चालत राहणार. आणि मी तुम्हालाच क्लाइंट देणार, मी शिकवलं तरी मॅडम. सगळ्या बॅच मध्ये पाठवते, तुमचंच नाव देते, कारण तुम्ही जे शिकवता ते आम्ही तेवढ्यापर्यंत पोहोचलो नाही आहे. खरं सांगते, माझं हिलिंग कुणालाही पोहोचलं तरी तुमचा आशीर्वाद आमच्यापर्यंत आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. कारण तुम्ही नाही तरी बोलले ही नाही आहे, ही नाही आहे, पण तुमचं लक्ष बरोबर आहे एक एक एककांच्यावर. 5,000 स्टुडंट असू दे, कितीतरी असू दे, पण तुमचं लक्ष वारंवार एवढ्या गोष्टीवर आहे. तुम्ही मेसेजवर तरी उत्तर देतात, नाही फोन तरी उचलला तरी. एवढीच माझी इच्छा आहे. जे काही आता नवीन बॅच मध्ये आहेत
ते सगळ्यांचे सॉल्व्ह होणार प्रॉब्लेम. असं नाहीये का नाही होणार. तुम्ही मॅडमचं ऐकल्याबरोबर सगळं 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 मोकळं होणार. सगळं मेडिसिन पासून सगळं आरोग्य सगळं काही असेल कुठलं मोठ्याच्या मोठं टेन्शन दूर मॅडम करून टाकणार आपण. गुरु एवढंच. पण शिका. आणि ही रेकी आहे ना एक एक घरात घेऊन जावा मॅडमची. आणि मॅडमचं इतकं नाव प्रतिष्ठा होणार ना कुठल्या कुठे जाणार आहे एवढीच माझी इच्छा आहे. थँक्यू 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 गुरु. थँक्यू थँक्यू. आता जर अनुभव घेतले ना तर आपले इतके विद्यार्थी आहेत की ते अनुभव घेता घेता आपला वेळ संपून जाईल. कारण एकच लक्षात घ्या की रेकी ही तुम्हाला जगायला शिकवते नव्याने. रेकी कुठलाही क्लास म्हणून तुम्ही अटेंड करू नका. रेकी माझा कोर्स म्हणून नाहीच आहे. ही तुमची एक लाईफ ट्रान्सफॉर्मेशन जर्नी आहे. माझ्यासोबतची 90 दिवस तरी जुळायला सांगते मी. क्लास जरी 20 दिवसांचा असला तर पहिला क्लास कसा असतो की तुम्हाला शिकता शिकता वाटतं की नाही मुझे ये समजा वो समजा. बरेचशा क्लासेसचं कसं असतं एक तर रेकॉर्डेड असतं. गुरु आणि याच्यासोबत काही कनेक्शन होत नाही. टीचर सोबत तुमचं कनेक्टिव्हिटी होत नाही. रेकॉर्डिंग देऊन दिलं जातं. दुसरं लाईव्ह सेशन असलं तरी एकच वेळा तुम्हाला अटेंड करायला मिळतं. लाईफ टाईम तुम्हाला ऍक्सेस मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जिथे अडलात तर तिथे तुम्हाला पाहिजे असलेलं मार्गदर्शन मिळत नाही. पण माझ्या एका स्वप्नासोबत मी जगते आहे की जे माझ्या शून्य असलेल्या लाईफला या रेकीनी मला जगवलं. ठीक आहे. माझं ते लाईफ शून्यात होतं. मी स्वतः 4-5 हजाराच्या स्ट्रगल मध्ये होती. फॅमिली प्रॉब्लेम होते. तब्येतीचे प्रॉब्लेम होते. आय वॉज ऍडमिटेड इन 7 मंथ इन हॉस्पिटल. माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मी 7 महिने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. आमच्या घरासमोर आमच्या कारला एवढा मोठा अपघात झाला. त्यात माझ्या हसबंड म्हणजे विचार करा की फक्त 2 स्टिचेस लागले. रेकीने मला कुठं कुठं जगवलं. आज त्या रेकीला मागता मागता माझा मुलगा 9th मध्ये डिप्रेशन मध्ये गेला होता. 10th मध्ये 90% पास झाला. आज वास्तू विशारद आहे, हेल्थ कोच आहे, त्याच्यानंतर NLP मास्टर प्रॅक्टिशनर आहे, मेडिटेशन ट्रेनर आहे, काउन्सिलर आहे, सोबत एज्युकेशन हे चालू आहे सायमल्टेनियसली. तर तुम्ही असे चमत्कार एक हिलर मास्टर हिलर हे फक्त ट्रेनर बनू किंवा नका बनू तो नंतरचा पार्ट आहे. पण तुम्ही आज जिथे तुमच्या फॅमिली लेवलवर सफर करताय मे बी हेल्थ मे बी रिलेशन मे बी फायनान्स या 90 दिवसामध्ये त्याच्यात तुम्हाला मार्ग भेटणार आहे. पण ते मला ऐकल्याने भेटणार नाहीये. सांगितलेली प्रॅक्टिस रोज जेव्हा कराल 2 वेळचं जेवण तसं रेकीला जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात उतरवाल तेव्हा तुम्ही हा जो सगळे लोक त्यांच्या लाईफमध्ये झालेला बदल अनुभवतात आहे ना तो बदल तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स करू शकाल. आज आपले कित्येक स्टुडंट आहेत जसं गीता पवार मॅडमनी म्हटलं की त्यांनी स्वतः एका लेडीजचा कॅन्सर ठीक केला. असे अनेक विद्यार्थ्यांचे कॅन्सर म्हणजे त्यांच्या नातेवाईकांचे किंवा क्लायंटचे कॅन्सर सारखे आजार ठीक केलेले आहे. तर हे कुठलं मॅजिक नाही आहे. ही एक ब्रह्मांडी ऊर्जा आहे. आणि जर ही ऊर्जा सायंटिफिक नसती तर हॉस्पिटलमध्ये वापरली गेली नसती. तुम्ही गुगलवर मी पहिल्याच दिवशी रेकी सांगताना सांगितलं की ही एनर्जी हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. तर विचार करा की एका घरात जर एक व्यवस्थित मास्टर हिलर तयार झाला तर तो आपल्या मुलांना आज चुकीच्या वाटेवर जाण्यापासून थांबवू शकतो. घरामध्ये आरोग्याचं वातावरण निर्माण करू शकतो. घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकतो आणि हळूहळू आर्थिक समृद्ध पण होऊ शकतो. कारण बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी अशा आहेत ज्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना कुठेतरी त्यांचं करिअर हरवून गेलेलं आहे. एक हिलर म्हणून एक क्रिस्टल थेरपिस्ट म्हणून एक वास्तुविशारद म्हणून पुढे चालून तुम्ही तुमच्या कुटुंबाला पॉझिटिव्ह जी एनर्जी आहे ती पोहोचवून तुमच्या कुटुंबामध्ये नवीन आनंदाचं वातावरण निर्माण करू शकता. अशी रेकी खरोखर जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता तुमच्या जीवनामध्ये याच्या 3 लेवल शिकता याच्यासोबत क्रिस्टल थेरपी पेंडुलम डाउजिंग शिकता तर तुम्ही रेकीला मागता मागता थकाल रेकी देता देता थकणार नाही. एवढं परिपूर्ण जीवन त्याच्यात होत असतं. त्यासाठी कारण बघा आपण कसं करतो एखादी साडी आवडली ना एखादी महिला पटकन घेऊन टाकते विचारायची गरज पडत नाही. पण या सगळ्या एनर्जीला एकवटण्यासाठी एक हिंमत लागते. आणि ही हिंमत जर तुम्ही केली ना मी माझ्या मैत्रिणींना मी का बरं लेव्हल 1 फ्री केलं. माझी 3000 फी होती लेव्हल 1 ची पण ते फ्री करण्याचं कारण की कमीत कमी माझी एखादी मैत्रिणीची काहीच कॅपॅसिटी नाही आहे. कमीत कमी ती या ऊर्जांसाठी कनेक्ट झाली पाहिजे. मी कित्येक वेळा भरपूरदा तर मी म्हणजे कधी ऑफर काढते 3 लेवल सुद्धा फ्री दिलेले आहेत. आजही या क्लासमध्ये 2-3 लोक आहेत की ज्यांना तो लकी ड्रॉ मध्ये नंबर लागून पुढच्या लेवल फ्री मिळालेले आहेत. मी करत असते या गोष्टी कारण माझं एकच ध्येय आहे. कारण मी सुद्धा जेव्हा या जगातनं जाईल ना 1 रुपया सुद्धा सोबत घेऊन जाणार नाहीये.
पण इथे उपस्थित लोकांच्या चेहऱ्यावर इनर स्माइल झाला, कुटुंबामध्ये आनंद, तर त्यांच्याकडून मनापासून मिळालेलं ब्लेसिंग ही माझी खरी संपत्ती आहे. आणि आयुष्यात मी तीच संपत्ती कमवण्याच्यासाठी लागते. आता माझं जीएसटी फर्म आहे. 6,000 फीचा जर आपण विचार केला तर लेव्हल 1 ची डेली प्रॅक्टिस काय करायची कालच्या याच्यात सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि पुढचं जे आहे त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट लेवलमध्ये त्या सगळ्या प्रॅक्टिसेस सांगितल्या जातील. तर या रेकीनी मला जे आयुष्यात दिलेलं आहे ते भरभरून आता लोकांपर्यंत वाटायचंय, लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल निर्माण करून. पण हे सगळं विचार करा की हा स्टाफ, झूम, इंटरनेट हा सगळा खर्च करता करता काही दिवसात तुम्ही दिलेले 6,000 तुम्हाला फ्री वाटायला लागतात. माझी ती मेंटेनन्स कॉस्ट मात्र. कारण विचार करा की तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस देताना, ऍपमध्ये रेकॉर्डिंग देताना, डेली क्लासला बसवण्यासाठी, स्टाफ मेंटेनन्स करण्यासाठी, फेसबुक ऍड आणि या सगळ्या गोष्टींसाठी जो खर्च लागतो ना, तर तुम्ही तुमच्या लाईफ टाईमची इन्व्हेस्टमेंट असली तरी सुद्धा काही दिवसात तुम्हाला काय वाटेल की आमचा कोर्स आम्हाला फ्रीमध्येच पडला. कारण तेवढी ही कमी व्हॅल्यू आहे त्या क्लासची की जे पैशाच्या बाबतीत कमी आहे. कारण एवढं तुम्हाला त्याच्यातनं मल्टिपल तुमच्या लाईफमध्ये चेंज होणार आहे. तर ही एक पॉझिटिव्ह तुमच्या कुटुंबातल्या पॉझिटिव्ह इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही करत असलेली ही एक पॉझिटिव्ह काय इन्व्हेस्टमेंट मात्र आहे. ओके. तर आता आपण प्रश्न उत्तर घेऊ आणि त्याच्यानंतर मनी मंत्र तुम्हाला मी शिकवणार आहे. चला, एनी क्वेश्चन्स? पहिले प्रश्न घेऊन मग लास्ट मध्ये मी मनी मंत्र देऊन आजचं बॅच आपण क्लोज करणार आहे. काही प्रश्न असतील कुणाच्या माइंड मध्ये? अनिल देशपांडे सर, अनम्यूट करा. मॅडम माझं वय बरंच आहे, 75 वय आहे. तुम्ही पुढचा जो कोर्स आहे त्याला खरं यायचा विचार करतोय, पण मला ते झेपेल का असं सर माझ्याकडे प्रश्न वाटतो. हायएस्ट एजचे जे स्टुडंट आहे ना ते 84 इयर्सचे आहे. अरे वा, थँक्यू. एज इज मॅटर. नाही, माझी एज इज अ माझी नंबर. तब्येतही जरा बरी नाही. म्हणून सर हा. शिका. कारण तुम्ही स्वतःसाठी व्यवस्थित अन्न पाणी चार्ज करून हो, स्वतः जेव्हा स्वतःसाठी हिलिंग हा, कराल, स्वतःचे झोपल्या तुम्ही 7 चक्र चार्ज केले तर तुमच्या तब्येतीला हा. सकारात्मक म्हणजे रिझल्ट मिळतील तुम्हाला. म्हणजे जे बरं बरं, रोजचे छोटे चालेल. छोटे पेन असतात ते कमी करू शकाल तुम्ही. ठीक आहे. बरं. हो हो, मला नंबर पाठवा. मला नंबर पाठवा आपल्या ग्रुपवर. मी हे करतो, पेमेंट करेल. ग्रुपवर आहात ना? ग्रुपवर मेसेज आलेला आहे. प्रगती हो, एकदा ग्रुप. रिपीट करून द्या सगळ्या ग्रुपवर. ठीक आहे. हो हो, चालेल सर. पाठवत आहे लगेच आणि करू शकता तुम्ही. ठीक हो. आहे. ओके. हा, चैताली मॅडम बोला. माईक ऑन करा चैताली मॅडम. हा बोला. हॅलो मॅडम. हा, येस येस, ऑन केलाय. आवाज येतोय? येतो आहे. ओके मॅम. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. ऍक्च्युली मी तुमचे रेकॉर्डेड व्हिडिओ बघितलेले आणि ऍडमिशन घ्यायला माझ्याकडून थोडंसं लेटच झालं. कारण मी स्वतः म्हणजे डाऊटफुल होते, म्हणजे विश्वास ठेवावा नाही ठेवावा वगैरे. बट आता जेव्हा मी चेक करते तेव्हा मला खरंच छान वाटतंय. पॉझिटिव्ह फिलिंग पण आहे. आणि ते पण एक मी मान्य करेल की जेव्हा आपण कधी दुसऱ्यांना फोन करतो, कधी बोलणं होतं नाही होत, पण तुमच्यासोबत जेव्हाही मी तुम्हाला कॉल केलाय फर्स्ट लेवलमध्येच असताना प्रत्येक वेळेस माझं तुमच्याशी बोलणं झालंय. सो ती खूप छान आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे. म्हणजे असं होत नाही की आपण पैसे पे केले तर आता समोरून रिस्पॉन्स नाहीये वगैरे, असं कधीच फील होत नाहीये. सो थँक्यू सो मच. माझं फक्त एक सजेशन होतं. माझ्या हस्बंडचा जो पाय फ्रॅक्चर झालेला आहे त्याचं हिलिंग होतच नाहीये, तर त्यासाठी तुम्ही काही क्रिस्टल सजेस्ट करू शकाल का? मॅडम त्याचा त्यांना फायदा होईल सध्या असं. तर तुम्ही सेकंड लेवलला आहात, तर डिस्टन्स हिलिंगची जी टेक्निक तुम्हाला हॅलो. शिकवलेली आहे त्या टेक्निकने तुम्ही कंटिन्यू हिलिंग चालू करा. ठीक आहे. आणि क्रिस्टल्स मग क्लिअर पॉट्स आवाज येतो मॅम? येतोय ना? तर सेकंड लेवल नुसार हो डिस्टन्स हो. हिलिंग चालू करा. आणि मास्टर लेवल मध्ये आपण क्रिस्टल थेरपी शिकणार आहे. तर तेव्हा ते क्रिस्टल, कारण जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हाच तुम्ही प्रॉपर त्याचा युज करू. ओके ओके मॅम. तर तेव्हा तुम्हाला शिकवलं चालेल. तर मग ते हिलिंग करू शकता. सध्या डिस्टन्स हिलिंग आणि अन्न पाणी चार्ज करणं चालू करा. ओके, मी अन्न पाणी चार्ज करणं चालू केलं ऍक्च्युली. सिम्बॉल टाकून. ओके मॅम. ठीक आहे. विदाऊट सिम्बॉल सिम्बॉल तर नाही टाकले त्याचा, नाही नाही, सिम्बॉल अफर्मेशन टाकूनच टाकून करायचे. दिले सर. जेवढे सिम्बॉल वापराल ना ओके तेवढा रिझल्ट चांगला येईल. ठीक आहे. ओके मॅम. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. ओके, आणखी कुणाचे काही प्रश्न आहेत? एनी क्वेश्चन? लीना मॅडम, माईक ऑन करा.
हा मॅम, मी करते पुढचा क्लास आणि काल पण विचारलं मी. तर माझा थोडासा याचा इश्यू आहे मोबाईलचा पेमेंटचा. तर मग मी दुसऱ्याच्या याच्यावरून तुम्हाला पेमेंट केलं तर चालेल ना? चालेल. दुसऱ्या फक्त स्क्रीनशॉट पाठवा आणि सांगा की आम्ही यांच्या अकाउंटवरनं पेमेंट केलेलं आहे आणि तुमचा हा, नंबर आणि नाव पाठवा. बरं बरं, चालेल. ऍड करायचं आहे म्हणजे आणि उद्या केलं तर चालेल का संडेला? की आज तर नाही मी घरी, मग उद्या? आता आरामात आहे. काल 11 मिनिटं होते, आज मंडे 12 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. ठीक हा आहे. हा, नाही आणि एक ते आपले जे आहे ना क्रिस्टल्स वगैरे किंवा मग मनी मॅग्नेट वगैरे, मग ते आपल्याला नंतर हे करता येईल का? ते नंतर विकत पहिले घेता येईल का? घ्या. कसे चार्ज करायचे, काय करायचे नंतर. आपण नाही काय सगळे. हा हा मार्केटमध्ये आता जस्ट माझ्याकडे औरा स्कॅनिंग चालू असताना किंवा हा मग कुणाचं इथे आलं की चेक करून देते. हा तुम्ही मार्केटमधलं कुठलंही हा. पर्स पण ते तुम्हाला सूट होतं की नाही होत, तर ते चेक काही करायचं नाही, बरोबर नाही, तुम्हाला ते सूट झालं पाहिजे. ठीक आहे. बरोबर बरोबर. आणि मी पण आहे ना, म्हणजे जे थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत माझे पण खूप, पण मग आपण जॉईन झाल्यानंतर मग मी तुम्हाला पर्सनल करते तुम्हाला कॉल वगैरे. चालेल आणि मला जॉईन करून घ्या ग्रुपमध्ये, म्हणजे मला बाकीचं ते काय असेल ना तर ते मला मिळेल आणि मी तुम्हाला उद्या सकाळी मग फोन पे करते. चालेल हं? चालेल. ओके. तसा मेसेज टाकून ओके ओके. तुम्हाला ग्रुपवर अजूनही जॉईन केलेलं नाहीये. तुमच्या जोही व्हॉट्सअप नाहीये. हा. व्हॉट्सअप नंबर जोही आहे ना त्याच्यावर मेसेज टाका, म्हणजे टीम ऍड करेल तुम्हाला. ठीक आहे. ओके ओके, चालेल. हो, ओके. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. अनिता मॅडम बोला. थँक्यू. अनिता मॅडम. मॅडम, हा बोला. मला सुद्धा म्हणजे करायचं आहे, पण थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून मी राहिली, पण नेक्स्ट टाइम मी नक्की करणार. चालेल, काही हरकत नाही. बघा, थोडं माझा कोर्स मी खर्च problem आहे. या फ्री सेशन मध्ये ही देण्याच्या खूप भावनेने इच्छा आहे असते. मनापासून. बिलकुल मनापासून खूप इच्छा आहे तर थोडं नक्की ईश्वर पूर्ण करेल तुमची इच्छा. ठीक आहे. ओके. तेच. आणि मॅडम, मला पीडीएफ मिळेल ना? हा, पीडीएफ मिळेल. हॅलो? ग्रुपमध्ये आज आता पाठवलं पीडीएफ, मेडिटेशन ऑडिओ आणि नोट्स. पीडीएफ, मेडिटेशन थँक्यू. ऑडिओ आणि नोट्स पाठवून द्या. ओके. चला, भेटून द्या. सांगितलंय ग्रुपला, टीमला आमच्या. चलो. सो आता नेक्स्ट अजून कुणाचा काही प्रश्न आहे? प्रश्न नसतील तर आपण मनी मंत्र या टॉपिक कडे वळूया. आता म्हटलं जातं, पैसा खुदा तो नाही पर खुदा से कम भी नाही. आणि हे जीवन जगत असताना या भौतिक जगतावर पैसा ही खूप महत्वाची ऊर्जा आहे, जी आवश्यक असते, जिची खूप नीड आपल्याला भासते. जेव्हा मुलांची कुठे महत्वाची ऍडमिशन करायची असेल, पैसे कमी असतील, एखादा व्यक्ती आजारी असेल, त्याच्या ऑपरेशनसाठी किंवा त्याच्या ट्रीटमेंटसाठी पैसा नसेल, तेव्हा या पैशाची नीड आपल्याला महत्वाची वाटते. तर हा जो पैसा आपल्या जीवनात मुबलकतेने यावे त्याच्यासाठी मंत्र, याच्यासाठी पॉवरफुल सिम्बॉल मी अजून मास्टर लेवलमध्ये तुम्हाला देणार आहे, की कशा पद्धतीने तुम्ही या एनर्जीला तुमच्या जीवनामध्ये अधिक पॉझिटिव्हिटीने चार्ज करू शकणार आहे. ठीक आहे. अधिक पॉझिटिव्हिटीने कशा पद्धतीने चार्ज करायचं हे मी तुम्हाला मास्टर लेवलमध्ये सांगणार. पण आता आपण सध्या लेवल 1च्या हिशोबाने सांगते की मनी एनर्जी. पण याच पैशाच्या बाबतीत आपण लहानपणापासनं काही आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं किंवा आपल्या ज्या वातावरणात आपण मोठं झालो, पैशाबद्दल आपले नकारात्मक व्हायब्रेशन्स तयार असतात. म्हणजे पैसा हात का मैल है क्या? मग समोरच्यानी गाडी घेतली, त्याच्याकडे काय 2 नंबरचाच पैसा आहे, त्याच्याकडे बापदादांची इस्टेट आहे. अशा पद्धतीच्या काही कन्सेप्ट आपल्या माइंडमध्ये पैशाच्या प्रती असतात. मग या सर्व कन्सेप्ट काय आहे, तर पैशाच्या प्रती असलेले ब्लॉकेजेस. या सर्व कन्सेप्ट काय आहे? पैशाच्या प्रती तुमचे असलेले ब्लॉकेजेस आहे, जे तुम्ही पैशाला ते ब्लॉकेजेस अजून वाढवता या विचारांनी. ठीक आहे. प्लस पैसा, जसं या देहामध्ये प्राण नावाची ऊर्जा असते, जर आपण या देहाची काळजी घेतली तर संपूर्ण शरीर स्वस्थ राहू शकतं. त्याच पद्धतीने जिथे तुम्ही पैसा ठेवता त्या जागेची पण स्वच्छता तेवढीच महत्वाची. आता माझ्या एखाद्या मैत्रिणीला तिची पर्स अशा सगळ्या चेन उघडल्या आणि असं झटकायला लावलं तर काय काय पडेल तिलाही माहिती नाही. बरोबर की नाही? तर आजच सगळ्यात महत्वाचा नियम, माझे बंधू आणि माझ्या मैत्रिणी, फाटलेली पर्स वापरायची नाही आणि पर्समध्ये अडगळीचं सामान ठेवायचं नाही. अडगळीचं सामान म्हणजे काय? बिनकामाच्या किती वस्तू निघतील. तर पर्समध्ये कधीही दवाखान्याच्या बिल, दवाखान्याचे कार्ड,
अशा वस्तू पर्स मध्ये ठेवायच्या नाही. ठीक आहे. अशा वस्तू फाटलेले काही आहेत म्हणजे वस्तू चिंध्याच्या आपण नाही का अनवॉन्टेड थिंग्स. पर्स ही स्वच्छ आणि नीटनेटकी असावी. ठीक आहे. घरामध्ये आपण पैशाला लक्ष्मीचं रूप मानतो. ठीक आहे. आणि म्हणून माझ्या बंधूंना एक विनंती आहे की तुमच्या घरामध्ये ज्याही स्वरूपात लक्ष्मीचं रूप नांदतं, मुलगी, सून, पत्नी, बहीण, त्या प्रत्येक ऊर्जेचा रिस्पेक्ट करा. तर तुमच्या घरी लक्ष्मी नांदेल. कारण तिच्या पावलांमध्ये लक्ष्मी असते. ज्या घरामध्ये गृहलक्ष्मीचा अपमान होतो त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटतं की तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी तर पहिले गृहलक्ष्मीचा रिस्पेक्ट देखील करणं तेवढं. नाही तर बस घरी लक्ष्मी पूजेच्या दिवशी मूर्ती आणणं, फोटोची पूजा करणं आणि बाकीच्या दिवस घरच्या लक्ष्मीचा वारंवार अपमान करणं, यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा टिकणार नाही. त्यानंतर माझ्या मैत्रिणींना विनंती आहे, मोदीजींनी नोटबंदीच्या वेळेस तुमचे पैसे बाहेर काढले होते. तर जिथे जिथे तुम्ही पैसे गुंडाळून ठेवता, कुठे कुठे बिचारा त्या पैशांचा जीव गुदमरेल असं ठेवता, तर आजपासनं पर्समध्ये ज्या नोटा असतात ना, त्या पर्समध्ये अशा जेंट्स असो की लेडीज असो, त्यांनी त्यांच्या पर्समध्ये छोटी पर्स असते त्याच्यात अशा उभ्या नोटा राहतील, व्यवस्थित त्याच्यात अरेंज करून ठेवा. चुरगळलेल्या नोटा, गुंडाळलेल्या नोटा, फोल्ड केलेल्या नोटा ठेवू नका. व्यवस्थित एक एक नोट अशी सिंगल सिंगल व्यवस्थित अरेंज करायची आहे. कारण त्या याच्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक ऊर्जेला पॉझिटिव्हिटीचं रूप देत आहे. ठीक आहे. आणि रिस्पेक्ट द मनी. ते 1 रुपयाचा कॉइन जरी कुठे घरात पडलेला दिसला ना, त्याला उचला आणि थँक्यू म्हणा. कारण तो 1 रुपया कुणातरीसाठी खूप महत्वाचा आहे. आपल्यासाठी तेवढा महत्वाचा नसेल, पण तो कुणातरीसाठी खूप महत्वाचा आहे. तो रिस्पेक्ट दॅट ईच अँड एव्हरी सिंगल रुपी. आपल्याकडे असलेल्या प्रत्येक पैशाचा सन्मान करा. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ते पैसे कुणाला देता तेव्हा एक प्रार्थना म्हणा की हे पैसे, तो ऑटोवाला असेल किंवा भाजीवाला असेल, दूधवाला असेल, कुठल्या मॉलमध्ये तुम्ही जाता, पैसे देताना, खरेदी करताना जे काही बार्गेनिंग करायचं आधीच करून टाका. आणि त्याच्यानंतर म्हणा की हे पैसे मी याला देत आहे, याच्या जीवनात सर्व प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिपल होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू, थँक्यू, आय लव्ह यू. काय म्हणायचं, हे पैसे मी याला देत आहे, याच्या जीवनात सर्व प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या, थँक्यू, आय लव्ह यू, असं रोज पैशाला म्हणा. कारण जेव्हा तुम्ही पैशाला सुद्धा रिस्पेक्ट कराल तर ते तुमच्या घरामध्ये तो पैसा मल्टिपल होऊन पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येणार आहे. त्याच्यानंतर आजपासनं कमीत कमी 10 रुपये बाजूला काढा. महिन्याचं 300 रुपये कोणीही डोनेट करू शकते. जर 10 रुपये रोज बाहेर काढले, ठीक आहे, रोज जर 10 रुपये बाजूला काढले तर 300 रुपये कुठल्या तरी गरजू विद्यार्थ्याला मदत करा. पावसाळ्याचे दिवस आहे, एखाद्या गरीब विद्यार्थ्याला छत्री घेऊन द्या, एखाद्या विद्यार्थ्याला रेनकोट घेऊन द्या, एखाद्या विद्यार्थ्याला कंपॉस घेऊन द्या. तर गरजू लोकांची मदत करा. नाही काही तर भुकेल्या प्राण्यांना अन्न खाऊ घाला त्या 300 रुपयामध्ये. खूप कठीण मदत आहे का? महिन्याभरात 300 रुपयाची मदत करायची आहे. त्याच्यानंतर ऑटोवाला वगैरे सोबत जेव्हा तुम्ही जाता तर तुम्ही 2-3 रुपयाच्या चिल्लर, 5-10 रुपयाच्या चिल्लरसाठी वाट पाहता. आजपासून पाहिजे नाही. त्याला म्हणा ठीक आहे बाबा असू दे. का बरं? तुम्ही मॉलमध्ये जाऊन कधीतरी त्याच्याकडनं 1 रुपया वापस घेता का? त्यांनी जेवढे भाव करता का तिथे? बरोबर की नाही? मॉलमध्ये तुम्ही कोणतेतरी भाव करता का? नाही करत. 1 रुपयाचा भाव नाही करत. मग ज्या व्यक्तीला खरोखर गरज आहे, मी काय करते माहितीये का? गंमत म्हणून बार्गेनिंग करून टाकायची. कारण आपल्याला माहिती असतं किती आहे. पण येताना माझ्या घरापर्यंत त्यांनी सोडलं की मी 50-100 रुपये त्यांना नेहमी एक्स्ट्रा देते आणि म्हणते की आज घरी जाताना मुलांसाठी काहीतरी खाऊ घेऊन जा, मुलांसाठी आईस्क्रीम घेऊन जा, मुलांसाठी फळं घेऊन जा. तेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर येणारं स्माईल आणि त्याच्या मनातून आपल्यासाठी येणारं ब्लेसिंग तुमच्या त्या 50-100 रुपयात तुम्ही विकत घेऊ शकता. एवढा आनंद आहे. विचार करा. करून बघा किती छान वाटतं त्या व्यक्तीच्या. आता मागे जेव्हा मी नाशिकला गेली ना तर आम्ही ती गाडी जवळपास पूर्ण फिरून झाल्यावर त्यांनी आम्हाला 1800 रुपये सांगितले.
किती? 1800 रुपये. आणि मी त्या व्यक्तीला 2500 रुपये दिले. तो म्हणे असं का? मॅडम म्हणे 200 रुपयाची टीप खूप झाली म्हणे. मी त्याला म्हंटल, कारण पूर्ण तेवढा दिवसभरात त्याच्याशी बोलताना एक लक्षात आलं की तो त्याच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी थोडे पैसे आणि सोबत म्हणजे जमा करतोय. आणि त्याला म्हंटल की आज तुमच्या मुलाच्या आवडीचा पदार्थ तुम्ही याच्यात घेऊन जा, जे मुलांना खायला आवडतं. तेव्हा त्याच्याकडनं मनातनं माझ्यासाठी काय निघालं? तर विचार करा की या पद्धतीने तुम्ही लोकांच्या कामी पडून त्यांचे ब्लेसिंग घेऊ शकता. आणि मी काय म्हंटल, तुम्ही कमवलेला 1 रुपये सोबत जाणार नाही, पण या पद्धतीने जर तुम्ही कुणाची मदत केली तर त्यांनी मनापासून दिलेले आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तथास्तु म्हणणार आहे. तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही आनंद या पद्धतीने क्रिएट करू शकणार आहे. कारण आपण जर एखाद्याच्या चेहऱ्यावर स्माईल आणण्याचं सुंदर माध्यम बनलो तर आपलं लाईफ मल्टिपली पॉझिटिव्ह आपण करू शकणार आहे. आणि आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे. आणि या रेकी ऊर्जांचा वापर करून आपण त्याला खरोखर अधिक सुंदर आणि पॉझिटिव्हिटीच्या सकारात्मकतेच्या ऊर्जांनी परिपूर्ण करू शकणार आहे. तर या पद्धतीने पैशाच्या ज्या एनर्जीज आहे, मनी एनर्जीज आहे, या देखील तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पूर्णपणे पॉझिटिव्हिटीने आणू शकता. आणि तुमचं असणं म्हणजे एखाद्याच्या चेहऱ्यावरचं सुंदर स्माईल, एखाद्याला प्रेमाचा आधार, एखाद्याच्या दुःखामध्ये तुम्ही हिंमत आणि एखाद्याचं हिलिंग करून त्याच्यासाठी मदतीचा सुंदर ईश्वरीय दुवा बनवू शकता. एवढी सुंदर ऊर्जा या रेकीला स्पर्श केल्यानंतर, रेकी शिकल्यानंतर, रेकी मास्टर हीलर बनल्यानंतर तुमच्याकडून लोकांच्या जीवनात होऊ शकते. कारण प्रत्येक वेळेस वास्तू तथास्तु म्हणत असते आणि ब्रह्मांडाला येस ऑर नो नसतो. ते देखील तुमच्यासाठी सतत तथास्तु म्हणत असते. म्हणून प्रत्येक क्षण तुमच्या जीवनामध्ये या रेकी ऊर्जांसोबत तुम्ही स्वतःला तर आनंदित करू शकता, पण इतरांच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचं नवं सकारात्मक ऊर्जांचं सेंटर बनू शकतं. तर हा झाला आपला मनी मंत्र. कोणतं? अफर्मेशन. आणि दुसरं अजून आहे COUNT काउंट. हा तुमच्या लेफ्ट बॉडी पार्टवर, हातावर, पायावर कॅपिटल मध्ये लिहून काढा आणि चॅन्टिंग करायचं त्याचं. काउंट काउंट काउंट. COUNT काउंट. याचं चॅन्टिंग तुम्हाला कंटिन्युअसली करायचं आहे. ठीक आहे? COUNT काउंट. COUNT काउंट. या पद्धतीने काउंट या शब्दाचं चॅन्टिंग करायचं आहे. ठीक आहे? काउंट या शब्दाचं चॅन्टिंग करायचं आहे. आणि पॉझिटिव्ह वाईब स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी क्रिएट करायचं आहे. एक लक्षात घ्या, आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला अधिक सुंदर करणारी ऊर्जा म्हणजे रेकी आहे. आणि रेकी सहजासहजी कुणाच्याही जीवनात येत नाही. ब्रह्मांडाला ज्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन करायचं असतं, रेकी त्यांच्यापर्यंत पोहोचते. पण ती पोचलेली रेकी स्वीकारणं किंवा तिचा त्याग करणं हे तुमच्याच हातात आहे. कारण या रेकीतनं तुम्ही जीवनाला परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी जीवनाचा अनुभव घेऊ शकता. नाही तर काही कारण असो, ज्या लोकांना पुढील प्रवासात येणं शक्य नाही, त्यांनी जी मी लेव्हल 1 ची प्रॅक्टिस सांगितलेली आहे ती करा. फुल ना फुलाची पाकळी नक्कीच तुम्हाला याच्यातनं मिळेल. तुमची दैनंदिन प्रॅक्टिस ही तुमच्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचा मदत करणार आहे. ओके, सो या पद्धतीने ऑफिशियली जो आपला सिलेबस आहे ते कम्प्लीट झालेला आहे लेव्हल 1चं. सेकंड लेव्हलची बॅच ज्यांचीही ऍडमिशन झालेली आहे किंवा जे घेणार आहे ती आपली 6 तारखेला दुपारी 3 ते 4 या वेळात सुरू होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या कम्युनिटीमध्ये ऍड केल्या जाईल आणि तुम्हाला ऍडमिशन झाल्यानंतर बाकीचं सिलेबस, नोट्स आपलं जे ऍप आहे ऍपमध्ये प्रोव्हाइड केल्या जाईल. तर अजूनही कोणाचे काही प्रश्न असतील तर आपल्याकडे काही वेळ शिल्लक आहे, त्या याच्यात आपण प्रॅक्टिस करणार आहे. डेली प्रॅक्टिस ऑलरेडी मी कालच्या सेशनमध्ये सांगितलेली आहे, तर कालचा व्हिडिओ बघून डेली प्रॅक्टिस तुम्ही बघू शकता. ठीक आहे? निर्मला मॅडम बोला. मॅडम, जे आपण म्हणले नोट्स वगैरे ते सगळे ऍप मध्ये येतील, तर मग ते नोट्स वगैरे म्हणजे आम्हाला काढायचे असले झेरॉक्स तर कसं काढू मग आम्ही? बघा मॅडम, जे लोक लेव्हल 1ला आहेत आणि सेकंड लेव्हलला येणार नाही त्यांच्या सगळ्या कम्युनिटीमध्ये नोट्स PDF मिळते. ठीक आहे? आणि जे लोक सेकंड लेव्हलला आणि मास्टर लेव्हलला ऍडमिशन घेतात आज,
त्यांना ग्रुपमध्ये पण नोट्स आणि पीडीएफ मिळतील आणि प्लस रेकॉर्डिंग पूर्ण ऍपमध्ये डेली मिळेल. ते ऍपमध्ये का मिळेल? युट्यूबची लिंक मिळणार नाही, कारण तुमचा मोबाईल खराब होतो, कधी लिंक डिलीट होईल, काही प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ऍपमध्ये केव्हाही तुम्हाला ऍक्सेस दिला की तुम्ही ते ऍप ओपन करून रेकॉर्डिंग केव्हाही बघू शकता किंवा पीडीएफ केव्हाही ओपन करून बघू शकता. यासाठी ऍपमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रिंट काढायची असल्यास तुम्हाला तुमच्या कम्युनिटीमध्ये पीडीएफ पाठवलं जाईल. ठीक आहे. थँक्यू मॅम, तेच विचारायचं होतं. ओके. थँक्यू. सकू मॅडम बोला. माईक माईक ऑन करा सकू मॅडम. झालं? मेडिटेशन आला का? करताना एक मिनिट मॅडम, मेडिटेशनचाच कन्सेप्ट मी चेंज केलेली आहे. मेडिटेशन करताना आहार हलका घेतला तर चालतो, म्हणजे पूर्णच एकदम खूप उपाशापोटी रिकामी पोटात नाही करायचं, कारण सगळं लक्ष त्या उपाशी पोटाकडे जाईल तर ते मेडिटेशन हो नाही पाएगा. ठीक आहे. तो इफ यू आर कम्फर्टेबल त्याच परिस्थितीत मेडिटेशन करावं. आणि माझ्या दृष्टीने मेडिटेशनचा एकमेव अर्थ आहे तो म्हणजे वर्तमानाच्या क्षणांमध्ये तुम्ही जे काम करताय ते 100% लक्ष देऊन करणं म्हणजे मेडिटेशन. ठीक आहे. वर्तमानाच्या क्षणांमध्ये जे काम करताय ते 100% लक्ष देऊन करणं म्हणजे मेडिटेशन आहे. आणि वर्तमानाच्या क्षणांमध्ये पॉझिटिव्हिटीने ते काम केलं तर रिझल्ट तुम्हाला पॉझिटिव्हिटी देणार आहे. ठीक आहे. सकू मॅडम बोला. मला तुम्हाला विचारायचं होतं मॅडम, मी आता 10-12 दिवस आजारीच होते. तर ते रूम चार्जिंग आणि स्वतःच क्लिंजिंग किंवा चार्जिंग स्वतःच पण मला एवढं काय प्रॅक्टिस झालेलं नाही. आणि मला ते व्हिडिओ मिळतीलच ना ते तिकडून सगळे व्हिडिओ ऍपमध्ये मिळतील करू लेवल शकता. तुझे. हा. आणि तुम्हाला हे पण विचारायचं होतं, मी तुम्हाला बोललेच होते मला हे सुलेमानी हकीकत पेंडल आणि हे कधी मिळेल मला, किंवा काय बाहेरून घेतलं चालेल का, कसं काय, मला ते त्याचं काय मला आयडिया नाही मॅडम. माझ्याचकडून घेतलं पाहिजे असं नाही, फक्त जिथूनही घ्याल ते ओरिजिनल घेतलं पाहिजे असं प्रयत्न करा. ठीक आहे. तुमच्याकडं कसा विश्वास आहे? नाही, तुमच्याकडे विश्वास आहे की तुमच्याकडे ओरिजिनलच मिळेल. तर ते कसं आहे किंवा काय त्याचे प्राइजेस आहे ते मला सांगू शकाल का तुम्ही? मॅडम त्याच्यासाठी का आपल्या तुमच्या कोणी टीमशी staff मधले- टीमशी संपर्क साधा. त्यांना केलं पण क्रिस्टल डिपार्टमेंट सांभाळणारा व्यक्ती वेगळे आहेत. त्यांना असं मग सांगते मी त्यांना. ठीक आहे. खुशी मॅडम आहेत. हा, खुशी मॅडम आहेत, पण त्या म्हटले मॅडम पण आयडिया नाही बोलल्या. तुम्ही विचारा. हॅलो, सॉरी, एक मॅडम अजून विचारायचं आहे की माझ्या मुलाला सायकिक अटॅक वगैरे जास्ती प्रमाणात आहे. मॅडम सध्या लेव्हल 1 ची बॅच चालू आहे. तुम्ही तर प्रश्न तुम्ही त्याला तुमच्याकडून मॅडम सध्या लेव्हल 1 ची बॅच चालू आहे. तुम्ही सगळे प्रश्न मास्टर लेवलला मास्टर लेवलचे करून राहिले तर इथे बाकीचे हे होतील. ठीक आहे. सकू मॅडम प्रश्न आपल्या मास्टर लेवलची बॅच आहे 4:30 वाजता, त्याच्यात विचारा. ठीक आहे. 4:30च्या बॅच मध्ये प्रश्न विचारा तुम्ही. ओके, चालेल. नेक्स्ट, अजून कुणाचा काही प्रश्न आहे का? अजून कुणाचा काही प्रश्न आहे का? मनू मॅडम बोला. अनम्यूट करा. मनू मॅडम माइक ऑन करा. बोला. मॅडम 3 दिवसापासून तुम्हाला फोन लावायचा प्रयत्न करतोय आम्ही. पर्सनल बोलायचं होतं आम्हाला. मॅडम पर्सनल बोलण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. विदाउट अपॉइंटमेंट हे नाही होत, कारण माझे शेड्यूल खरोखर खूप बिझी असतं. माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी किती वेळ काढते. सांगितलं होतं तुम्ही, बघा पण मॅडम, 3 दिवस बिझी येत होतं. नाही, माझे जे विद्यार्थी आहेत ना, जे ऍडमिशन घेतात त्यांची जबाबदारी माझी असते, तर त्यांच्यासाठी मी अख्खी टीम ठेवलेली आहे. त्यांचा फोन आला, सगळ्यांना माहिती आहे जुन्या विद्यार्थ्यांना जे ऑलरेडी माझे स्टुडंट आहेत, मग त्यांना व्हॉट्सअप मेसेज टाकता येतो. काही असेल तर माझे स्टाफ पूर्ण कॉलवर बोलणं करून देतात. आणि जर जे लोक माझे विद्यार्थी नाही आहे सेकंड थर्ड लेवलचे, तर त्यांना माझी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. माझी अपॉइंटमेंटची फी 2100 रुपये आहे. विदाउट अपॉइंटमेंट मी त्यांना वेळ देऊ शकत नाही, कारण माझा वेळ लिटरली हे 10 दिवस मी दर महिन्याला फ्री काढते. तर विचार करा की ऑलरेडी मी हा वेळ खूप मोठा देत असते. आणि त्याच्यासाठी जर पर्सनल साठी बोलायचं तर विदाउट अपॉइंटमेंट मी वेळ देऊ शकत नाही. त्याच्यासाठी माफी असावी, कारण माझे जे ऑलरेडी विद्यार्थी आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या मी घेतलेल्या असतात. पहिल्या प्रायोरिटीवर माझ्यासाठी ते आहे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. ठीक आहे. ओके मॅडम. ओके. ओके. तर तुम्ही टीमशी संपर्क साधा, टीम गाईड करेल तुम्हाला. ओके. थँक्यू मॅडम. ओके. प्रीती मॅडम बोला. मॅडम तुम्ही जे आम्हाला रोजच्या रोज प्रॅक्टिस करायला सांगितले आहे
तर ते सिक्वेन्स रोज डेली करायचे आहे का? समजा एखाद दिवशी आपण बिझी पण असू शकतो किंवा बाहेर कुठे असू शकतो. शॉर्ट प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. अन्न पाण्याला चार्ज करणं म्हणजे काय, थँक्यू म्हणावं लागतं. पटापट एनर्जी बॉल टाकून स्वतःला चार्ज करून घ्यायचं. विथ सिम्बॉल करा तुम्ही सेकंड लेवलला असल्यामुळे, तर सिम्बॉलचा इफेक्ट जास्ती चांगला दिसेल. अच्छा. पण हे आपल्याला डेलीच करायचं आहे ना. डेली आणि समजा एखाद दिवशी आपण बाहेर गेलो. दोन वेळचं जेवण तसं रिकीला तुम्ही सोबत घेतलं तर लाईफ मध्ये 360 डिग्री चेंज झाल्याशिवाय कोणी थांबवू शकत नाही. पूर्ण श्रद्धेने, ट्रस्टने प्रॅक्टिस करा, रिझल्ट तुम्हाला मिळणार. आणि प्रत्येक वेळेस कसं आपल्याला तुम्ही सांगितलं ना की 3 मिनिट आपल्याला म्हणजे पूर्ण द्यायचं आहे कुठलं पण हे करताना. हो, तर समजा आपण तेवढा वेळ नाही मिनिमम 3 देऊ मिनिट्स शकत. मिनिमम 3 मिनिट्स अच्छा, मध्ये तेवढा. फिलिंग द्यायचं आहे. अच्छा. ठीक आहे. कधी कधी आपल्याला कसं सकाळीच निघायचं असते बाहेर. जेव्हा मॅडम गाडीत, मी माहितीये का, माझं बीएड चालू होतं आणि त्यावेळेस माझ्याकडे 3 तास जायला 3 तास यायला एका दिवसात 6 तास असायचे. बसमध्ये मी बसमध्ये सगळे एनर्जी बॉल वगैरे सगळी प्रॅक्टिस करून टाकायची. इंटेन्शननी हळूहळू तुम्ही कुठेही सिम्बॉल थर्ड आयने घेतले, ग्रहण केले, तर तुम्ही तुमची प्रॅक्टिस कुठेही करू शकता. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. चल, अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? चला, नोट्स सगळ्यांना पाठवलेल्या आहेत ग्रुपवर. ओके. हा, तिवारी सर बोला. तिवारी सर बोला. माईक ऑन करा. आता येतंय का? ऐकायला येतंय? ऐकायला येतं, बोला. हा मॅडम, 7 चक्र जे आहे त्याचं मेडिटेशन फक्त पण दररोज केलं तर सफिशियंट आहे का? नाही सर, औरा क्लिन्झिंग अच्छा. पहिले करणं गरजेचं आहे. 7 चक्रांचं बरं. मेडिटेशन आणि त्याच्यानंतर अन्न पाण्याला चार्जिंग, ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस, रोजचं निगेटिव्हिटी काढणं आणि बरं. पॉझिटिव्ह अफर्मेशन देणं. ठीक आहे. आणि हे लेवल सेकंड लेवल तर हे पुन्हा रिपीट होईल ना मॅडम? हा, हे पुढे रिपीट होईल पण विथ सिम्बॉल. सध्या तुम्ही विदाउट हा. सिम्बॉल करणार म्हणजे रेकीची 10% ऊर्जा. सेकंड लेवलच्या शक्तिपातानंतर 40%, मास्टर लेवलच्या शक्तिपातानंतर 100%, म्हणजे याचे रिझल्ट तुम्हाला मल्टिपल येतील. बर, ओके, ठीक थँक्यू. आहे. ओके, थँक्यू. थँक्यू. सर, सो आय थिंक सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहे. तरी तुम्हाला टीममध्ये मेसेज येईल तर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. ठीक आहे. सो 10 दिवस ज्यांनी मला ऐकून घेतलं त्यांचं सर्वांचं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.